नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 2 ट्रिग्नोमेट्री 1 घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर उपस्थित झालो. तर मित्रांनो, आज आपण आयडेंटिटीचा वापर करून पुढे आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो ते आपण या ठिकाणी आपण सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन नंबर 10 पर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे. तर आज आपण क्वेश्चन नंबर 11 आज आपण बघणार आहोत. सो लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 11. तर बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 11 काय आहे बघा. इफ cot थीटाची व्हॅल्यू 3/4 दिलेली आहे आणि आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे 4 cosec थीटा प्लस या ठिकाणी 5 cos थीटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर या ठिकाणी आपण सोल्युशन कडे जाऊया. लेट्स गो टू द सोल्युशन. तर बघा या ठिकाणी सोल्युशन कडे जाताना आपल्या लक्षात आलं असेल तुमच्या या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी कन्सिडर करून घेऊया. सो लेट्स कन्सिडर. काय कन्सिडर करत आहोत बघा आपण. cot थीटा इज इक्वल टू 3/4. cot थीटा इज इक्वल टू 3/4 आपण या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे आणि आपल्याला माहित आहे आयडेंटिटीचा वापर करून वी नो दॅट आयडेंटिटी जर आपण वापर केला तर आपल्याला माहित आहे फॉर्म्युला आहे cosec थीटा है ना. cosec थीटा और cosec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस cot स्क्वेअर थीटा है ना. cosec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय आहे 1 प्लस cot स्क्वेअर थीटा and therefore cosec theta will be under root of 1 plus cot square theta. So it is equal to under root of 1 plus value of cot is 3/4. Therefore cot square will be 9/16. After performing cross multiplication, it will be under root of 16 plus 9 is 25/16. And after taking square root, it will be plus or minus 5/4. So या ठिकाणी लक्षात आलं cosec theta है ना. cosec theta ची व्हॅल्यू आपण आपल्याला प्लस और मायनस 5/4 आलेली आहे. आपल्याला त्यातनं आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे जर प्लस और मायनस आपल्याला साइन या ठिकाणी डिसाइड करायची आहे. म्हणून आपण या ठिकाणी बट आपण डिक्लेअर करत आहोत पाय इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन 3π/2 180 आणि 270 मध्ये. therefore theta lies in third quadrant आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये cosec इज निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये cosec इज निगेटिव्ह. therefore या ठिकाणी आपण म्हणतोय आपण डिसाइड करत आहोत व्हॅल्यू ऑफ cosec थीटा विल बी -5/4. so we conclude that the value of cosec theta is -5/4. therefore by taking reciprocal of cosec theta we get sin theta is equal to -4/5. लक्षात. बट बघा या ठिकाणी sin थीटा into cot theta आपण मल्टिप्लाय करतो. व्हॉट इज cot? इट इज cos थीटा अपॉन sin थीटा. म्हणजे sin थीटा into cot थीटा जर केलं तर बघा sin थीटा गेट्स कॅन्सल. वी गेट cos थीटा. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणतो बघा. बट व्यवस्थित लक्ष द्या. बट cos थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला बघा कसं लिहितो आपण. बट cos थीटा इज इक्वल टू sin थीटा मल्टिप्लाइड बाय cot थीटा. हे लक्षात. हा फॉर्म्युला बघा आपण कसं तयार केलेला आहे. त्यावर लक्षात आलं व्हॅल्यू ऑफ sin थीटा आताच आपण फाइंड केली. इट इज -4/5 इंटू cot थीटा. व्हॅल्यू ऑफ cot थीटा आपल्याला त्यांनी दिलेली आहे दॅट इज 3/4. दिस 4 गेट्स कॅन्सल. वी गेट व्हॅल्यू ऑफ cos थीटा एज -3/5. बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला cos थीटाची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. cosec थीटाची पहिली व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि त्यानंतर ही cos थीटाची दुसरी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण फायनली बघा काय लिहितो. does the value of 4 cosec theta plus 5 cos theta is equal to बघा 4 into value of cosec theta is -5/4 plus 5 into cos theta is -3/5. लक्षात आलं असेल बघा. this 4 gets cancel. this 5 also gets cancelled. So what remains? या ठिकाणी राहिले बघा -5 -3 and -5
-3 is equal to -8. म्हणजे लक्षात आलं बघा, -8 is the final value, final answer of the given required equation, that is 4 cosec theta plus 5 cos theta. मग या ठिकाणी या प्रॉब्लेमचा आन्सर पर्यंत आपण पोहोचलो आहोत. आपण एकदा असून एकदा परत रिव्हिजन घेऊया. So let's revise the problem. So in the very first step, we have considered the given value of cot theta is 3/4. By using identity, we know that cosec theta is under root of 1 plus cot square theta. Put the value of cot is 3/4, so cot square will be 9/16. Perform cross multiplication. 16 plus 9 is 25/16. Taking square root, it will be plus or minus 5/4. But pi is less than theta is less than 3π/2. It means that theta lies in third quadrant. And third quadrant मध्ये cosec ची व्हॅल्यू निगेटिव्ह असते, म्हणून आपण डिक्लेअर केलंय cosec theta is -5/4. That is the first required value. By taking reciprocal of cosec theta, we get sin theta is equal to -4/5. And we know that sin theta into cot theta, that is sin theta into cos upon sin. Sin gets cancelled. या ठिकाणी आपल्याला cos theta ची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे. So cos theta is equal to sin theta into cot theta. -4/5 into 3/4. या ठिकाणी दोन्ही 4 कॅन्सल झाले, त्या ठिकाणी राहिले -3/5, which is the required second value. So thus the given equation 4 cosec theta plus 5 cos theta. 4 into -5/4 is cosec theta plus 5 into value of cos theta is -3/5. परत 4 5 या ठिकाणी कॅन्सल झालंय है ना, तर या ठिकाणी राहिले -5 -3 and -5 -3 is equal to -8. So -8 is our final solution of this problem. व्हिडिओ पॉज करून नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्या. बिकॉज नो वर्क इज डन टिल पेपर वर्क इज डन. जोपर्यंत पेपर वर्क पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणतंही काम हे अपूर्ण असतं. त्यामुळे या ठिकाणी काम पूर्ण करा, म्हणजे नोटबुक मध्ये लिहून घ्या, समजून घ्या. या ठिकाणी व्यवस्थित समजून घेतलं हे चॅप्टर महत्त्वाचे आहे. 12th सायन्स मध्ये ट्रिग्नोमेट्री खूप आहे, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी आल्या पाहिजे, व्यवस्थित ऑपरेट करता आलं पाहिजे, मग 12th सायन्स मध्ये आपल्याला त्याचं बेनिफिट होईल. तर या ठिकाणी बघूया आपण या ठिकाणी पीडीएफ मध्ये कसं सॉल्व्ह करून दिलं बघा. स्लाइड मध्ये त्यांनी सोल्युशन पहिले डिक्लेअर केलंय. तर या ठिकाणी पाय is less than theta is less than 3π/2, so theta lies in third quadrant. Theta lies in third quadrant या ठिकाणी डिक्लेअर केलंय. We know that cot theta is equal to 3/4. Value of cot theta 3/4 आहे. So by using identity, cosec square theta is equal to 1 plus cot square theta. मग या ठिकाणी cosec square theta ची व्हॅल्यू आली, and therefore cosec theta is equal to plus or minus 3/4. Sorry, plus or minus 5/4. But theta lies in third quadrant, and third quadrant मध्ये cosec कसं आहे, निगेटिव्ह आहे. So we declare that value of cosec theta is -5/4. cosec theta ची व्हॅल्यू काय आली आहे, -5/4. So we get sin theta is equal to 1 cosec theta, that is -4/5 है ना. तर cot काय असतो बघा, cos upon sin असतो, बरोबर. So cos theta is equal to cot theta into sin theta, and cot theta into sin theta, so answer is -3/5. That is the value of cos theta. And thus या ठिकाणी आपण म्हणतो thus we get the value of 4 cosec theta plus 5 cos theta is equal to half 4 झाला कॅन्सल, हा 5 पण झाला कॅन्सल. So -5 - 3 is equal to -8. -8 is the final solution of problem number 11. problem number 11 चा आन्सर या ठिकाणी -8 आलेला आहे. So then let's go to problem number 12. बघा या ठिकाणी कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट वरती आहे. या ठिकाणी मी परत एकदा या ठिकाणी तुम्हाला रिव्हिजन घेऊन तुम्हाला या ठिकाणी समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. या ठिकाणी कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट काय आहेत बघा. कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये या ठिकाणी बघा आपल्याला x इज इक्वल टू असणार आहे r cos थीटा and y इज इक्वल टू असणार आहे r sin थीटा, बरोबर. मग या ठिकाणी लक्षात आलं x upon y और y upon x आपण या ठिकाणी केलं. y upon x will be equal to r sin theta upon r cos theta will be equal to tan theta. इथे लक्षात. तर या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू फाइंड करताना
आपण तीन प्रकारे करू शकतो फाइंड. tan थिटा वरनं पण आपण फाइंड करू शकतो किंवा x इज इक्वल टू r cos थिटा आहे. देअरफॉर या ठिकाणी बघा cos थिटा इज इक्वल टू येणार x अपॉन r, यावरनं पण आपण थिटाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो किंवा y इज इक्वल टू असणार आहे r sin थिटा. सो देअरफॉर वी गेट sin थिटा इज इक्वल टू y अपॉन r आणि त्यावरनं आपण sin थिटाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तर लक्षात आलं थिटाची व्हॅल्यू जी आहे ते आपण तीन प्रकारे करू शकतो. डिपेंडिंग अपॉन क्वाड्रंट आपण या ठिकाणी आपण फाइंड करणार आहोत व्हॅल्यू ऑफ थिटा. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थिटा असणार, सेकंड क्वाड्रंट मध्ये या ठिकाणी बघा पाय म्हणजे 180 मायनस थिटा होणार, थर्ड क्वाड्रंट मध्ये पाय प्लस थिटा म्हणजे 180 प्लस थिटा असणार आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये जर असेल तर 2 पाय मायनस थिटा असणार. या ठिकाणी अँगल लक्षात ठेवा, मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे बघा. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असणारे अँगल आपण कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर मध्ये या ठिकाणी बघितलेलं होतं, समजून घेतलेलं होतं. या ठिकाणी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थिटा आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये पाय मायनस थिटा, थर्ड क्वाड्रंट मध्ये पाय प्लस थिटा आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये 2 पाय मायनस थिटा आहे. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पोलार कोऑर्डिनेट कडे जायचं आहे आपल्याला, तर पोलार कोऑर्डिनेट इज इक्वल टू r, थीटा. पोलार कोऑर्डिनेट इज r, थीटा, वेर r इज इक्वल टू असणार आहे अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर वरनं आपण r ची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. येते लक्षात. सो अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर वरनं r ची व्हॅल्यू भेटणार आपल्याला, पोलार कोऑर्डिनेट भेटणार. थीटा आपण फाइंड केलंय आणि r आणि थीटा जर माहित असेल तर आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट या ठिकाणी फाइंड करू शकतो. तर पोलार कोऑर्डिनेट वरनं कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट वरनं पोलार कोऑर्डिनेट आपण फाइंड करणार आहोत. ऑलरेडी आपण एकदम सुरुवातीला आपण समजून घेतलेला आहे. सो लेट्स बिगिन टू द प्रॉब्लेम. द फर्स्ट प्रॉब्लेम, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट हुज पोलार कोऑर्डिनेट्स आर. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो बघा सोल्युशन मध्ये त्यांनी आपल्याला काय केलंय, सोल्युशन मध्ये त्यांनी आपल्याला दिलंय कन्सिडर करत आहोत आपण गिवन पोलार कोऑर्डिनेट है ना, गिवन पोलार कोऑर्डिनेट. या ठिकाणी दिलेले पोलार कोऑर्डिनेट आपण कन्सिडर करत आहोत बघा. p इंटू ब्रॅकेट r, थीटा इज इक्वल टू p इंटू ब्रॅकेट 3, 90 डिग्री. Therefore we get value of r is equal to 3 and value of theta is equal to 90 degree. यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल का या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ r is 3 and value of theta is 90. आपल्याला फाइंड करायचं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट. दस या ठिकाणी आपल्याला समजते बघा x is equal to आहे r cos theta. x is equal to काय आहे r cos theta. So it is equal to value of r is 3 into cos 90 degree. So it is equal to 3 and cos 90 is 0 and 3 into 0 is 0. What is y? Y is equal to r sin theta. So it is equal to r is 3 आणि या ठिकाणी sin 90 degree. So लक्षात आलं या ठिकाणी 3 into 1 is equal to 3. आणि मग आपण म्हणतोय therefore the Cartesian coordinate of given point is p into bracket x comma y is equal to p into bracket r cos theta comma r sin theta and which is equal to p into bracket 0 comma 3. So this is the Cartesian coordinate of the first point. बरोबर ना. दिलेलं बघा r ची व्हॅल्यू दिली आहे 3, थीटाची व्हॅल्यू दिली 90. सो r is 3 and theta is 90 हे आपल्याला समजल्यानंतर आपण x ची व्हॅल्यू फाइंड केली r cos theta आणि r cos 90 0 3 into 0 is 0 and y is r sin theta 3 into sin 90 is 1 into 3 is 3 0 3 आले, that is value of x comma y. सो अशा प्रकारे या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. तर बघा या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे त्यांनी डायरेक्टली r is equal to 3, theta is equal to 90 degree. So Cartesian coordinate is x comma y. So x is r cos theta, that is 3 cos 90 is 3 into 0 is 0 and y is r sin theta, that is 3 into sin 90 is 3 into 1 is equal to 3. Therefore the Cartesian coordinate of the given point is 0 comma 3. 0 comma 3. Okay, लक्षात. Now let's go to problem number 2. 1 comma 180 degree दिलेला आहे. या ठिकाणी आपण सोल्युशन मध्ये बघूया. सिस्टमॅटिक रिप्रेझेंटेशन थोडंसं व्यवस्थित जर लिहिलं तर या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करावं लागेल. कन्सिडर गिवन पोलार कोऑर्डिनेट. So consider given polar coordinate.
we get P into bracket R comma theta is equal to P into bracket 1 comma 180 degree. Therefore we get R is equal to 1 and theta is equal to 180 degree. मग या ठिकाणी therefore we know that आपल्याला या ठिकाणी माहित आहे है ना, काय माहिती आपल्याला बघा. So we know that x is equal to R cos theta. So it is equal to value of R is 1 into cos 180 degree. What is cos 180 degree? Cos 180 degree is -1. So 1 into -1 is -1. Then we go for y. What is y? Y is equal to R sin theta. That is value of R is 1 into sin 180 degree. So लक्षात आलं 1 into sin 180 is 0 and 1 into 0 is 0. Now thus we get Cartesian coordinate. Thus we get Cartesian coordinate as P into bracket x comma y is equal to P into bracket R cos theta comma R sin theta, R cos theta comma R sin theta, and that is equal to P into bracket 1 comma 0. So 1 comma 0 is the final answer of problem number 2 of question number 12. इथे लक्षात या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल प्रॉब्लेम नंबर 12 चा सेकंड क्वेश्चन या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेला आहे आणि या ठिकाणी बघा पीडीएफ मध्ये देखील त्या पद्धतीने सॉल्व्ह करून दिलेला आहे. व्हॅल्यू ऑफ r is 1, व्हॅल्यू ऑफ थीटा is 180 डिग्री. So Cartesian coordinate x comma y असतं. So what is x? It is r cos theta. So 1 into cos 180, that is 1 into -1 is -1, and y is r sin theta. So 1 into sin 180 is 0. So 1 into 0 is equal to या ठिकाणी पाहिजे होतं 0 आहे ना, it is equal to 0. मग या ठिकाणी लक्षात आलं it is equal to 0, and so Cartesian coordinate is p into bracket x comma y is p into bracket आपल्याला इथे लिहायला पाहिजे ना, p into bracket x comma y is equal to p into bracket r cos theta comma r sin theta, and so it is equal to p into bracket -1 comma 0 is the final solution of problem number 2. इथे लक्षात मग आपण या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 13 कडे चाललोय. क्वेश्चन नंबर 12 मध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट वरनं आपल्याला पोलर कोऑर्डिनेट फाइंड करायचा होता. आता क्वेश्चन नंबर 13 मध्ये बघा पोलर कोऑर्डिनेट वरनं कार्टेशियन कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचं आहे. मग त्यामध्ये त्यांनी बघा आपल्याला x आणि y चे व्हॅल्यू दिलेले असतात, तर त्यावरनं x आणि y वरनं स्टेप नंबर 1 मध्ये व्हॅल्यू ऑफ r फाइंड करा बाय युजिंग x² + y², अंडर रूट ऑफ x² + y². त्यानंतर नंबर 2 मध्ये x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटू शकते, दॅट इज r cos थीटा. इथे लक्षात x is equal to r cos theta x दिला असेल म्हणजे या ठिकाणी आपण cos theta आपल्याला भेटणार आहे x upon r, आणि या ठिकाणी सिमिलरली sin theta आपल्याला भेटणार आहे y upon r. डायरेक्टली आपण या sin theta cos theta वरनं आपण थीटाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो, और sin upon cos tan करून आपण tan ची व्हॅल्यू फाइंड करून पण आपण या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. sin theta upon cos theta आणि त्यावरनं पण आपण थीटाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. इथे लक्षात मग आपल्याला व्हॅल्यू ऑफ r आणि व्हॅल्यू ऑफ थीटा विल गिव द पोलर कोऑर्डिनेट. व्हॅल्यू ऑफ r आणि व्हॅल्यू ऑफ थीटा काय देणार आपल्याला? पोलर कोऑर्डिनेट देणार आहेत बघा. तर या पहिल्या सोल्युशन कडे आपण चाललोय बघा. सो सोल्युशन मध्ये या ठिकाणी बघा कन्सिडर करत आहोत. सो लेट्स कन्सिडर द गिवन कार्टेशियन कोऑर्डिनेट as p into bracket x comma y is equal to p into bracket 5 comma 5. Therefore we get value of x is equal to 5 and similarly value of y also is equal to 5. Okay, so we know that आपल्याला माहित आहे x आणि y वरनं आपण r ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. We know that r is equal to आहे under root of x² plus y², under root of x² plus y², that is equal to under root of 5² is 25 plus 5² is again 25, so it is equal to 25 plus 25 is 50. या ठिकाणी आपण 5√2 आपण या ठिकाणी लिहू शकतो. 5√2 व्हॅल्यू ऑफ r आपल्याला भेटलेली आहे 5√2. ऑल्सो आता बघा तुम्ही tan च्या माध्यमातून करू शकता बरोबर, आणि sin cos च्या माध्यमातून पण आपण थीटा फाइंड करू शकतो. ऑल्सो p into bracket हा जो 5,5 पॉइंट आहे ना, लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट, लाइज इन
फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला समजू शकतं बघा. तर या ठिकाणी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहित आहे साइन आणि कॉस पॉझिटिव्ह असतात. तर या ठिकाणी आपण बट x इज इक्वल टू आपल्याला माहित आहे r cos थीटा, बरोबर. therefore we know that cos theta is equal to x upon r and value of x is 5, value of r is 5 root 2. so 5 gets cancelled, it is equal to 1 upon root 2. मग असा कोणता अँगल आहे असा कोणता अँगल आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ज्याचा cos 1 upon root 2 आहे. तो या ठिकाणी आपण लिहू शकतो इट इज cos 45 डिग्री. सो लक्षात आलं cos थीटा इज इक्वल टू cos 45 डिग्री, therefore थीटा इज इक्वल टू 45 डिग्री आलेला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ r आपल्याला भेटली आहे 5 रूट 2, व्हॅल्यू ऑफ थीटा आपल्याला भेटली आहे 45 डिग्री आणि दस या ठिकाणी आपण डिक्लेअर करत आहोत दस पोलार कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट is p into bracket r comma theta is equal to p into bracket value of r is 5 root 2 comma and value of theta is 45 degree. Value of theta is 45 degree. अशा प्रकारे या ठिकाणी आपण r आणि थीटाची व्हॅल्यू फाइंड करू शकलो and that is our final answer of problem number first sub question of question number 13. तर या ठिकाणी बघा याच पद्धतीने त्यांनी पण सॉल्व्ह करून दिलेला आहे. x आणि y ची व्हॅल्यू या ठिकाणी 5 5 कन्सिडर केली आहे. पॉइंट लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट, सो लेट पोलर कोऑर्डिनेट बी r कॉमा थीटा, सो लेट r स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. सो या ठिकाणी r स्क्वेअर इज 50 आलाय आणि r इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 25 टू द 50 दॅट इज 5 रूट 2 आलेला आहे. सो r इज ग्रेटर दॅन 0 आहे. सो tan थीटा मग आपण बघा cos थीटा वरनं व्हॅल्यू फाइंड केली तर tan थीटा वरनं येते बघा. tan is y upon x, that is 5 upon 5 is 1. So since point lies in first quadrant, so tan theta is equal to 1 and tan 45 is 1 and therefore we get या ठिकाणी लक्षात आलं तर थीटा is equal to 45 डिग्री. थीटाची व्हॅल्यू 45 आपण cos वरनं फाइंड केलंय आणि tan वरनं फाइंड केलंय. So therefore we get polar coordinate of the given point as 5 root 2 comma 45. So let's go to question number 2. Question number 2 मध्ये या ठिकाणी बघा त्यांनी x ची व्हॅल्यू दिलेली आहे है ना. या ठिकाणी सोल्युशन मध्ये ज्यावेळेस आपण या ठिकाणी जाऊया तर लक्षात येईल तुमच्या या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल का p into bracket x comma y is equal to given as p into bracket minus 1 comma root 3. So we get x is equal to minus 1 and y is equal to root 3. So लक्षात आलं therefore point P lies in minus plus म्हटल्यावर कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. पॉइंट P lies in second quadrant. Therefore we get r is equal to बघा under root of x square plus y square that is equal to under root of minus 1 square is 1 plus root 3 square is 3, 1 plus 3 is 4 and under root of 4 is 2. इथे लक्षात व्हॅल्यू ऑफ r या ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे. इथे लक्षात आणि पॉइंट हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे पण सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन हा पॉझिटिव्ह असतो आणि cos हा निगेटिव्ह असतो, बरोबर. मग या ठिकाणी आपण असं लिहू शकतो बघा बट वी नो दॅट x is equal to r cos theta and y is equal to r sin theta असतं. मग या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह sin theta ऑपरेट करूया. सो लक्षात आलं व्हॅल्यू ऑफ y is root 3 is equal to r is to sin theta and therefore we get या ठिकाणी बघा sin theta is equal to root 3 upon 2. असा कोणता अँगल आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये है ना. सेकंड क्वाड्रंट मध्ये आपण बघितलं या ठिकाणी ना सेकंड क्वाड्रंट मध्ये तर असं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पहिले आपण बघितलं अँगल कोणाचं साइन आहे sin 60 आहे ना. कोणता आहे sin 60 आहे आणि त्यावरून तुम्ही या ठिकाणी बघू शकता सेकंड क्वाड्रंट मध्ये पाय प्लस 60 आहे 180 प्लस 90 प्लस या ठिकाणी तुम्हाला 60 करावं लागेल. 90 प्लस 60 is 150 त्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला या ठिकाणी cos थीटाची व्हॅल्यूने पण तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. cos थीटाच्या व्हॅल्यूने देखील आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येणार आहे आणि थीटाची व्हॅल्यू सेम येणार आहे किंवा tan ने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इथे लक्षात
मग बघा या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ एक्स आपल्याला भेटलेली आहे -1. -1 इज इक्वल टू 2 cos theta and therefore cos theta is equal to -1/2 and so it is equal to minus असा कोणता अँगल आहे ज्याचा cos 1/2 आहे that is equal to cos 60 degree आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतोय so it is equal to cos सेकंड क्वाड्रंट मध्ये cos निगेटिव्ह आहे so it is equal to 90 plus 60 90 plus 60 or 180 minus 60 या ठिकाणी तुम्ही करू शकता सो लक्षात आलं cos is equal to 150 degree so theta is equal to therefore theta is equal to 150 degree आपण या ठिकाणी लिहू शकतो आणि polar coordinate is p into bracket r comma theta is equal to p into bracket 2 comma 150 degree is the polar coordinate of this point इथे लक्षात बघा या ठिकाणी त्या पद्धतीने ऑपरेट करून दिलेलं आहे आणि आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे या ठिकाणी बघा इथं मायनस दिलेला आहे आणि त्यांनी घेताना प्लस घेतलेला आहे आपण हा प्रॉब्लेम मायनसनी सॉल्व्ह केलाय प्रॉब्लेम मध्ये मायनस दिलाय इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे 1 नी सॉल्व्ह केलाय टोटल प्रॉब्लेम तर या ठिकाणी बघा हा प्रॉब्लेम जो आहे आपण मायनसनी सॉल्व्ह केलेला आहे तर 2 आणि 150 असणार आहे पोलर कोऑर्डिनेट आणि या ठिकाणी असणार आहे 2 आणि 60 डिग्री 2 आणि 60 डिग्री पॉझिटिव्ह घेतल्यामुळे इथे लक्षात प्रिंटिंग मिस्टेक आहे ठीक आहे त्यांनी 2 घेऊन प्लस घेऊन या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे सो आपण करेक्शन या ठिकाणी करूया प्रॉब्लेम मध्ये इथं करेक्शन करूया रिमूव्ह दॅट मायनस साइन सो वी गेट 2,60 मी सॉल्व्ह करून दिलाय ते मायनस साठी सॉल्व्ह करून दिलाय दॅट इज 2,150 डिग्री इथे लक्षात आपण पण सॉल्व्ह केलं ते पण करेक्ट आहे बाय कन्सिडरिंग मायनस साइन आणि या ठिकाणी मायनस साइन बघा मायनस साइन इलिमिनेट केली आहे आणि मग यांनी हा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय त्याचा आन्सर बरोबर आहे 2,60 इथे लक्षात सो लेट्स गो टू द थर्ड प्रॉब्लेम बघा या ठिकाणी थर्ड प्रॉब्लेम कसं दिला x ची व्हॅल्यू मायनस आहे y ची व्हॅल्यू पण मायनस आहे मायनस मायनस या ठिकाणी लक्षात आलं का दोन्ही मायनस असल्यामुळे पॉइंट लाइज इन विच क्वाड्रंट नॉट सेकंड इट इज थर्ड क्वाड्रंट पॉइंट कुठे लाय होत आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये लाय होत आहे तर थर्ड क्वाड्रंट मध्ये लाय होणार आहे सो r स्क्वेअर ची व्हॅल्यू या ठिकाणी आली परत -1 स्क्वेअर प्लस मायनस स्क्वेअर 1 प्लस 1 इज इक्वल टू 2 आणि r इज इक्वल टू √2 आलेले आहे सो या ठिकाणी बघा tan y upon x -1 upon -1 is 1 but third quadrant मध्ये अँगल कसा असतो 180 प्लस पाय प्लस है ना त्या ठिकाणी tan theta is 1 आहे बघा tan theta 1 आहे therefore theta is equal to 45 डिग्री क्लिअर झालेला आहे बरोबर but point lies in third quadrant इथे क्लिअरली बघा point lies in third quadrant therefore या ठिकाणी लक्षात आलं का tan theta is equal to या ठिकाणी 180 plus 45 डिग्री and therefore we get theta is equal to इधर पाहिजे होते tan 225 degree and therefore we get theta is equal to 225 degree so polar coordinate is equal to p into bracket r comma theta is equal to p into bracket √2 comma 225 degree इथे लक्षात तर या tan वरनं सॉल्व्ह करता आपण sin cos नी पण त्याच पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो तर या ठिकाणी लक्षात आलं का प्रॉब्लेम नंबर या टाइपचा शेवटचा प्रॉब्लेम आहे 4 -√3,1 तर -√3,1 ने सॉल्व्ह करून दिलेला आहे तर या ठिकाणी बघा -√3,1 तर मायनस प्लस अँगल लाइज इन सेकंड क्वाड्रंट r स्क्वेअर ची व्हॅल्यू आली x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 4 सो r इज इक्वल टू आलेला आहे 2 सो tan इज इक्वल टू y upon x 1 upon -√3 it is -1 upon √3 tan theta is -1 upon √3 पण 1 upon √3 हा 30 डिग्रीचा आहे है ना 1 upon √3 हा 30 डिग्रीचा आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला असं लिहावं लागेल इट इज इक्वल टू tan मायनस साइन इथं मायनस tan 30 डिग्री आणि मायनस रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपण घ्यावं लागेल tan 180 डिग्री मायनस 30 डिग्री 180 डिग्री मायनस 30 डिग्री आपल्याला लिहावं लागेल आणि म्हणून 180 डिग्री बघा या ठिकाणी है ना 180 डिग्री मायनस 30 डिग्री ही मायनस साइन बाहेर पाहिजे होती है ना इट शुड नॉट बी इन द अँगल बरोबर मग या ठिकाणी असं जर आपण केलं तर गोंधळ होईल सो 180 minus 30 and 180 minus 30 is again 150 degree so we get theta is equal to 150 degree and so the polar coordinate is equal to p into bracket r comma theta is equal to p into bracket 2 comma 150 degree तर मित्रांनो अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 13 मध्ये असणारे
4 सब क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह केले. तर मी नामदार सर आज या ठिकाणी तुमची रजा घेतो. प्रॉब्लेम व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहून घ्या. करेक्शन जिथं जिथं मी सांगितलं ते व्यवस्थित करेक्शन करा आणि मग प्रॉब्लेम या ठिकाणी नोटबुक मध्ये लिहून घ्या. तर मी नामदार सर आज तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.